राज्यातील 24,152 खासगी शाळांपैकी 388 शाळा अनधिकृत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी विधान परिषदेत दिली माहिती। होळीनिमित्त कोकणात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार, तर मुंबई मडगाव विशेष रेल्वेगाडी पनवेल चिपळूण मेमू धावणार। शिवाय मडगाव पनवेल साप्ताहिक विशेष 15 आणि 22 मार्चला सकाळी सुटणार। दर पडल्यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता 5 ते 6 हजार कोटींचा फटका। सध्या सोयाबीनचे दर हे 3,900 रुपये क्विंटलपर्यंत खाली घसरले। गोरेगावमधील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा, तर खासगी कंपनीमार्फत पुनर्विकास करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील। स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी गाडेची कसून चौकशी, गुन्हे शाखेकडून दत्तात्रय गाडेची 3 तास कसून चौकशी। गाडे उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या आता 224 वर, तर आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण पुण्यातच आढळले। राज्यातील 1ली ते 9वीच्या परीक्षांच्या जाहीर वेळापत्रकावर आता शिक्षण क्षेत्रातनं तीव्र नाराजी। शासन मुख्याध्यापकांचा अधिकार हिसकावून घेत असल्याची टीका, अधिकारात ढवळाढवळ होत असल्याचा शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांचा आरोप। पुण्यात पीएमपीएमएलचे 470 मार्ग तोट्यात असल्याची माहिती, तर अवघे 2च मार्ग फायद्यात। पीएमपीएमएलला एका बससाठी प्रति किलोमीटर 114 रुपयांचा खर्च। तोट्यातील बस फेऱ्यांमुळे आता 2024 ते 25च्या आर्थिक वर्षात 766 कोटींची संचलन। पुणे शहरामध्ये 138 ठिकाणांचं पाणी पिण्यास अयोग्य, आरोग्य विभागाकडून तपासणी। पुरवठा विभागाला शुद्ध पाणी पुरवण्याच्या सूचना। प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अर्ज नोंदणीसाठी आता 12 मार्चपर्यंत मुदत, तर युवा वर्गासाठी 1 लाखाहून अधिक संधी उपलब्ध। पुणे शहरातील प्रदूषणकारी बांधकामांची आता एमपीसीबीकडे तक्रार, तर 200हून अधिक बांधकाम प्रकल्पांना काम थांबवण्याचे आदेश। भिवंडीत आमदार महेश चौगुलेंनी पालिका आयुक्तांची भेट घेतली। भिवंडीतील सीसीटीव्हीमुळे नादुरुस्त रस्ते आणि विकास आराखड्याचा घेतला आढावा।